टॉप 9 मध्ये सुरुवातीला महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या महासंग्रामासंदर्भातल्या बातम्या बघूयात। पुणे आणि पिंपरीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार। उदय सामंतांसोबत पुणे आणि पिंपरीबाबत आज चर्चा करणार। सामंतांची चर्चा करून जागांवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। पुण्यात भाजप आणि शिवसेना युतीची शक्यता मावळली। भाजप आणि शिवसेनेत आता मैत्रीपूर्ण लढत होणार। भाजपकडनं स्वबळाच्या तयारीला सुरुवात। सांगलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेनं शनिवारी प्रचाराचा शुभारंभ होणार। महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीतनं होणार। महापालिका प्रचार प्रभारी मकरंद देशपांडे यांची माहिती। बंडखोरांचा बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात। मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांशी संवाद साधायला सुरुवात। आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आणि जिथे काँग्रेसचे उमेदवार चांगले होते त्या जागा त्यांना दिल्या। काँग्रेस आणि वंचितमध्ये झालेल्या युतीवरती प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नववर्षानिमित्तानं मुंबई काँग्रेसकडनं विशेष प्रदर्शन। मुंबई काँग्रेसकडून युतीच्या कारभारावरती प्रहार करण्यासाठी दुपारी 1 वाजता विशेष प्रदर्शनाचं आयोजन। पुण्यात शिंदेंच्या सेनेनं एकाच वॉर्डात दोघांना एबी फॉर्म दिल्यानं मोठा गोंधळ। प्रभाग क्रमांक 36 मधनं मच्छिंद्र कांबळे आणि उद्धव कांबळे यांना फॉर्म, तर मच्छिंद्र कांबळे यांनी उद्धव कांबळेंच्या आधीच फॉर्म सबमिट केला। दरम्यान उद्धव कांबळेंनी मच्छिंद्र कांबळेंचा एबी फॉर्म खाऊन टाकल्याचा आरोप। उल्हासनगर पालिकेत महायुतीत सगळे सोयरे निवडणुकीच्या रिंगणात। भाजप आणि शिवसेनेत कुटुंबातील सदस्यांना संधी। भाजप आणि सेनेकडनं 4 कुटुंबातल्या 12 सदस्य निवडणूक लढवत आहेत। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद। प्रभाग क्रमांक 24 मधील भाजपच्या 3 जागांवरील आणि शिंदेंच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद। अपक्ष निवडणूक लढवावी लागणार।